नमस्कार मंडळी. सलग आज दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तो आपण जो पहिला व्हिडिओ पोस्ट केला होता ती आपली पहिला लॉट होता गोबीचा, आणि हा आपला दुसरा लॉट आहे. आपण पाण्याच्या आशेने हा प्लॉटसुद्धा लवकरच लागवड केला होता. मला असं वाटतं याही प्लॉटला 20 दिवस पूर्ण झाले असतील, परंतु आता पाणी पडलं आहे तर हा प्लॉटसुद्धा चांगला ग्रो करायला लागला आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इकडं आपण अद्रकीची लागवड केली होती. अद्रक या पिकामध्ये प्रामुख्याने जर बघितल्या गेलं तर यावर्षी टेम्परेचर जास्त असल्यामुळं ज्या अद्रकी लवकर लागवड केल्या होत्या त्या अद्रकीचे जे कोंब आहेत ते थोडे पिवळे पडले होते. परंतु आता पाण्याच्या येण्यानं कोंबसुद्धा हिरवेगार आणि टवटव दिसायला लागले आहे. तुम्ही बघू शकता हा माझा आल्याचा प्लॉट आहे. या आल्याचा प्लॉटला आपण 25 मे रोजी लागवड केली होती. 25 मे रोजी लागवड केल्यानंतर पूर्णतः अजूनही त्याचं जर्मिनेशन झालेलं नाही आहे. त्यामागचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगतो. यामागचं कारण असं आहे की जास्त टेम्परेचर असल्यामुळं आल्याचं जर्मिनेशन अजून पूर्ण झालं नाही. परंतु पाणी पडल्याच्या नंतर आल्याचं जर्मिनेशन हे पूर्णतः आता बघायला मिळतं आहे. तुम्ही माझ्यासोबत बघू शकता की किती सुंदर प्रकारे जर्मिनेशन असं झालं आहे त्या प्लॉटचं. या ठिकाणी अजून जर्मिनेशन होतं आहे. ज्या ठिकाणी जर्मिनेशन झालं नाही त्या ठिकाणी अजून वेळ लागेल जर्मिनेशनला सुद्धा. परंतु आपण यासाठी आतापर्यंत 2 वेळेस ह्युमिक दिलेलं आहे आणि बेसल डोसमध्ये सुद्धा आपण त्याला खतं दिलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण अद्रकला ग्रो केलं आहे की जेव्हा लोकांच्या अद्रकी आल्याचे प्लॉट पूर्ण बॉईल होत होते, परंतु आपण एक दररोज पाणी देऊन 2-2 4-4 दिवसाला 2-2 4-4 तास पाणी देऊन या प्लॉटला ग्रो करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पाण्याचं महत्त्व खूप आहे आल्यासाठी. आपण म्हणतो की एकदा लागवड केली की आपण 2, 4 आणि 8 दिवसाला पाणी द्यायचं, परंतु असं होत नाही. आपल्याला दररोज पाणी द्यावंच लागतं. ज्यावेळेस आपण दररोज पाण्याचं नियोजन करतो तर कमीत कमी 1 ते 1.5 किंवा 2 घंटे तरी पाणी ह्या आल्याला द्यायलाच पाहिजे आपण. हा जो तुम्ही बेड बघताय या बेडला आपण पूर्णतः ओलं ठेवण्याचं काम करायला पाहिजे. तेव्हाच आल्याची उगवणशक्ती 100% होती आणि आलं बॉईल होण्यापासून वाचतं. आता लोकांचं काही म्हणणं आहे की जास्त माती लावा, असं करा तसं करा, परंतु जास्तही माती लावायला नाही पाहिजे. लागवडीच्या नंतर क्षमतेपेक्षा जास्त माती लावली तर कोंब पाहिजे तेवढा बाहेर येत नाही. आणि असा बघा, आता हा कोंब जमिनीपासून कमीत कमी 4 बोटं अंतरावर यानं पान काढलेलं आहे. परंतु आपण काय म्हणतो की जास्त माती लावली तर कोंब चांगला येईल, परंतु तसं नसतं. जेवढी तुम्ही कमी माती लावता तेवढीच उगवणशक्ती स्ट्रॉंग होते तिची. मग त्यानंतर तुम्ही कितीही माती लावू शकता. या ठिकाणी इकडे थोडा वावराचा काळवटपणा तुम्हाला दिसायला मिळेल आणि काळी जमीन ही थोडी नरम असल्यामुळे कोंबही लवकर वर येतात. पलीकडे जर तुम्हाला कोंब दिसत नसेल, परंतु तिकडेही अद्रकीचं जर्मिनेशन झालेलं आहे.
त्या ठिकाणी तिकडं थोडं भुरमुटापणा आहे आपल्या जमिनीला, त्यामुळे तिकडं थोडं लेट जर्मिनेशन बघायला मिळतं आहे. काळ्या जमिनीमध्ये जर्मिनेशन हे लवकर होतं आणि असं जर्मिनेशन आता झालेलं आहे. तुम्हाला काही अडचण असली तर मला मेसेज करा किंवा कॉल करा, मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण लागवडीपासून त्या हार्वेस्टिंगपर्यंत आल्याचे व्हिडिओज अपलोड करणार आहोत, तर बघायला विसरू नका की आपण तसं नियोजन करणार आहोत. तर धन्यवाद.